महाविकास आघाडीतील महत्त्वाचे अपडेट्स आणि मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेली सुंदोपसुंदी आपण पाहिली। आता महायुतीच्या गोटात काय सुरू आहे त्यावर नजर टाकायची आहे। पण त्याआधी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधी लागणार आणि मतदान मतमोजणी कधी होऊ शकते याचे अंदाज सर्वच बांधत आहे। खरंच किती फरक पडतो हे सांगणं कठीण आहे, पण निवडणूक दिवाळी आधी होते की नंतर यावरही राजकीय पक्षांचे आपले आपले आडाखे आणि प्रॉफिट लॉसची गणितं आहेत। आणि त्यातच आज सूत्रांच्या माहितीनुसार निवडणूक नक्की कधी होऊ शकते याचा अंदाज बांधता आलाय। पावसाळा सुरू असल्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी पावसाळ्यानंतरच म्हणजे सप्टेंबर नंतरच जोर पकडेल। ऑक्टोबरमध्ये घटस्थापना, दसरा आणि ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळीला सुरुवात होते आणि नोव्हेंबरच्या 3 तारखेला संपते। त्यामुळे आता निवडणूक दिवाळी नंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल अशी एक शक्यता वर्तवल्या जात आहे। निवडणुकीची घोषणा होताच 45 दिवसांची आचारसंहिता लागू होते। त्या काळात मतदान मतमोजणी पूर्ण होऊन नवी विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते। या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपते, म्हणजे आत्ताच्या विधानसभेची। त्याआधी सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायची असेल तर उशिरात उशिरा 12 ऑक्टोबरच्या आसपास वेळापत्रक जाहीर होईल आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागतील अशी शक्यता आहे। आणि या विधानसभा निवडणुकीबाबतच विचारला होता 0 आवर मधील दुसरा प्रश्न, तो बघूया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, जर राज्यात दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या तर कुणाची सत्ता येईल असं वाटतं? 3 पर्याय दिले होते, महायुती, महाविकास आघाडी की तिसरी आघाडी। ऐन सणासुदीच्या दिवसात आणि पावसाळ्यात निवडणूक नको अशी बहुतांश राजकीय नेते आणि पक्षांची इच्छा आहे। त्यामुळे निवडणूक आयोग कधीचा मुहूर्त शोधणार याची उत्सुकता होती। पण दिवाळी नंतर निवडणुका म्हटल्यावर विरोधकांच्या काय आहेत प्रतिक्रिया त्या बघूयात। 3-3 वर्ष निवडणुका घ्यायला घाबरत आहे। लोकसभा निवडणूक त्यांनी घेतली कारण जगात त्यांची नाचक्की झाली असती, घेतली नसती। मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील। जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय, किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या। पण आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे। आमचं लक्ष आहे, आम्हाला सर्वेची गरज नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठाकरे 2 सरकार येणार। ठाकरे 2 म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो, महाविकास आघाडीचं। हो, आपली आहेच ना, तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, कारण का आपलं एक्सटेन्शन, आपल्या तारीख 28 नोव्हेंबर आहे। हां, त्याच्यामुळे 10-15 तारखेलाच मतदान होईल, किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर। हो, पण आम्हाला दिल्लीत, मला अमोलदादांना आठवत असेल, दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची। दिवाळीच्या आधी विरोधकांना निवडणूक हव्या आहेत, कारण दिवाळी नंतर निवडणूक झाल्या तर सत्ताधाऱ्यांना त्याचा अधिक फायदा उचलता येईल असा एक मतप्रवाह आहे। काय फायदा होऊ शकतो राज्यकर्त्यांचा ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। दिवाळी नंतर जर निवडणुका झाला तर कुणाला तोटा, कुणाला फायदा? लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला जमा होणार। निवडणूक दिवाळीनंतर झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील। याचा प्रभाव महिला मतदारांवर होईल, त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो। दिवाळीनंतर निवडणूक झाल्यास प्रभावी निर्णय, भूमिपूजन करून प्रतिमा सुधारण्यास महायुतीला आणखी 2 महिने मिळतील।
शिधावाटप करत सर्वसामान्यांची दिवाळी सरकारला गोड करता येईल, ज्याचा फायदा महायुतीला होईल. कोस्टल रोड समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा, याचा अधिकाधिक प्रचार सरकारला करता येईल. जागा वाटपासाठी पुरेसा वेळ घेता येईल आणि महायुतीला योग्य नियोजन करता येईल. दुसरीकडे निवडणुका ऑक्टोबरला झाल्यास महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो. लोकसभा निवडणूक निकालाचा प्रभाव लोकांमध्ये आहे. विधानसभा निवडणुका लवकर झाल्यास महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो. पावसाळ्यात प्रचारात अडचणी येतील. शेतीची कामेही सुरू असतात. अनेक भागात पूर स्थितीने नुकसान झालेलं असतं. अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, याचा फटका महायुतीला बसून महाविकास आघाडीला आक्रमक मुद्दा मिळू शकतो. निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे एक कान ठेवत सगळे पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या कोर कमिटीनं सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे दिले आहेत. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा जोर पकडत आहे, तर शिवसेना समन्वय समितीच्या बैठकांनाही सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या विभागवार आणि जिल्हा पातळीवरील अंतिम बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापुरात फोडणार आहेत. लोकसभेला जागा वाटप आणि तिकीट वाटप करताना, तिकीट कट करताना, अगदी उमेदवार ठरवताना महायुतीत भाजपच्या सर्वेचा हवाला दिला गेला होता. त्याचा फार काही फायदा महायुतीला झाला नाही, पण त्यातून धडा घेत यावेळी शिवसेनेनं आपला स्वतंत्र सर्वे केलाय. आता त्यांच्या दुसऱ्या सर्वेक्षणात महायुतीसाठी 177 जागांवर परिस्थिती अनुकूल आहे असं सांगितलं जात आहे. अनुकूलता असली तरी तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची भाऊ गर्दी असल्यानं जागा वाटपात कसोटी लागणार आहेच. महायुतीमध्ये सर्वजण आज एक वेगळ्या भावनेतून पाहतायत. त्यांना असं वाटतंय की आता सत्ता येणार आहेत आणि म्हणून इच्छुकांची गर्दी निश्चित वाढलेली आहे. परंतु निवडून येणारा क्रायटेरिया हा तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवणार आहेत आणि या संदर्भात मध्ये मला वाटतं उमेदवारांचे घोषणा सुद्धा एक 15-20 दिवस त्या कालावधीच्या नंतर या घोषणा सुद्धा केल्या जाणार. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपची ही तयारी जोरात सुरू आहे. त्याला आता एक बूस्ट सुद्धा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी महाराष्ट्रासह देशभरातच अपेक्षेप्रमाणे झाली नाही. 400 पारचा नारा देणारा भाजप 240 वरच अडकला. त्याचं एक कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपसाठी हवा तसा जोर लावला नाही असं दिलं जातं. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी आता भाजपला संघाची गरज उरली नाही या वक्तव्याकडे अनेकांनी लक्ष वेधलं. संघाच्या मुखपत्रातही मोदी आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली गेली. महाराष्ट्रात अजित पवारांना सोबत घेणं भोवलं असं निरीक्षण संघ परिवाराकडून नोंदवलं गेलं. संघ थेट राजकारणात सक्रिय नसला तरी संघाच्या यंत्रणेचा भाजपला फायदा होतो हे वेळोवेळी दिसलं आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. त्याचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रात संघ आणि भाजपामध्ये समन्वय राहावा यासाठी RSSचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. येत्या महिन्याभरात संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठका आणखी वाढतील असं सांगितलं जात आहे. अर्थात भाजपच्या नेत्यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. संघ राजकारणापासून अलिप्तच राहतो. संघ मदत करणे किंवा न करणे हा विषय नसतो. संघाची भूमिका राष्ट्रभक्तीने प्रेरित जो व्यक्ती काम करेल त्या व्यक्तीला अप्रत्यक्ष समर्थन देणं ही संघाची भूमिका आहे. संघ कधी मंचावर, स्टेजवर, मोर्चामध्ये संघ कधीही येत नाही. संघ ही देशभक्तीची भावना त्याचं बीजारोपण करणारी संघटना आहे. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, देशासाठी वंदन करणारी संघटना आहे. RSS तर आमची पालक संघटना आहे, पितृसंस्था आहे, मातृसंस्था आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीला नेहमी होत असतं आणि तशाच पद्धतीचं
विधानसभेच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल. लाडकी बहीण ही योजना शिंदे फडणवीस पवार सरकारसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. विधानसभेत ती गेम चेंजर ठरू शकते अशी आशा या तिन्ही पक्षाचे नेते करतायत. असं असताना महायुतीच्याच रवी राणा, महेश शिंदे यांच्यासारख्या काही नेत्यांनी मात्र लाडकी बहीण योजनेबाबत उथळ वक्तव्य केले. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं. नाही, ते नेहमीच महाराष्ट्राची मजाक करतात, कारण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंधच नाही. अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव ही काय मजा नाही आहे. लोकांनी शहाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला. आणि रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील. 1500 रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचं, 1500 रुपये परत घेऊनच दाखवतो, बघते तुला काय काय. त्यांचे काही पिलावळ काल पण अमरावतीत काही लोकांनी बोललेत की आम्ही हारलो तर आम्ही पैसे वापस घेऊन टाकू. अशा पद्धतीचे यांच्या बापाचे पैसे असल्यासारखे. त्यामुळे यांचं लाडकी खुर्ची योजना आहे आणि त्या लाडक्या खुर्चीला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. लाडक्या योजनेबाबत आपल्याच लोकांच्या अतिउत्साहीपणामुळे महायुतीला अशा पद्धतीची टीका सहन करावी लागते. डॅमेज कंट्रोल म्हणून अमरावतीत आज झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीपासून आमदार रवी राणा यांना दूर ठेवण्यात आलं. तसंच जळगावात पार पडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. तसंच उथळ वक्तव्य करणाऱ्या आपल्या नेत्यांनाही थेट समज दिली. ही फक्त भाऊबीज, रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही, तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे, हे लक्षात ठेवा. अरे तुम्ही तर दिले नाही, आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात. तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमचे काही मित्र गमतीत बोलताना काही बोलतात. कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही. मी स्पष्ट बोलणारे आणि घेतलेला निर्णय राबवणारी लोक आहोत. आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही नुसतं राजकारण करणारी माणसं नाहीये. उद्याच्याला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्या करता दिलेले आहेत. त्याच्यामुळं कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे, अजिबात नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.